नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे श्रीमद भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग यातील पुढचा म्हणजे 15वा श्लोक आज आपण पाहणार आहोत. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. आता हा श्लोक मी हळूहळू म्हणतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणा बरं का मुलांनो. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षभ योद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. आता संधी समास अनुस्वारांचं कसं उच्चार करायचं बघून घेऊया. इथे फारसे नाही आहेत कुठे. हर्षामर्षभमध्ये श जो आहे तो पोटफोडे आहे, तो श न उच्चार करता त्याचा उच्चार श असा करायचा. हर्षामर्षभ. बाकी फार कुठे संधी नियम आणि कठीण नाही आहेत. आता आपण त्याचा अर्थ पाहूया. यस्मान ज्याच्यामुळे, नो द्विजते न उद्विजते, जो उद्विग्न होत नाही म्हणजे जो अपसेट होत नाही आपल्याच्या भाषेत. च म्हणजे आणि, यहा म्हणजे जो, लोकांनो द्विजते च यहा, कोणत्याही जीवामुळे ज्याला उद्विग्नता येत नाही, कोणामुळे तो अपसेट होत नाही. म्हणजे कोणी ज्याच्यामुळे अपसेट होत नाही आणि तोही कोणामुळे अपसेट होत नाही, उद्विग्न होत नाही. आणि हर्षामर्षभ योद्वेगैः म्हणजे उद्वेग म्हणजे आता पहिला अपसेट होणं, हर्ष म्हणजे अतिशय आनंद असूया म्हणजे दुसऱ्याविषयी द्वेष भावना, आणि भय म्हणजे भीती इत्यादींनी जो मुक्त आहे. हर्षामर्षभ योद्वेगैर्मुक्तो मुक्तो यहा जो स च मे प्रिया, तो मला अतिशय प्रिय आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे काय, ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही, म्हणजे कोणालाही त्रास होत नाही. आपण कधी कोणाला त्रास देऊ नये, मुख्या प्राण्यांनासुद्धा त्रास देऊ नये असं आपण म्हणतो, आणि बरोबरच. आणि ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, आपण जर कोणाला त्रास दिला नाही तर समोरचा माणूस आपल्याला त्रास देत नाही. त्याच्यामुळे दोघांचाही उद्वेग होत नाही, दोघंही अपसेट होत नाहीत. आणि जो मनुष्य, जो मुलगा हर्ष मत्सर भीती, हर्ष म्हणजे अतिशय आनंदाने, मत्सर म्हणजे हे दुसऱ्याचा द्वेष करणे, भीती एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटत राहणे, आणि उद्वेग म्हणजे अपसेट असणे इत्यादींपासून जो मुक्त असतो तो भक्त मला प्रिय आहे. फार सुंदर सांगितलं आहे भगवंत म्हणतात. आपल्याला माहिती आहे, गाढव मृत्युमुखी पडलं तरी नाथांनी त्या गाढवाच्या मुखामध्ये गंगेचं पाणी ओतलेलं आहे, आणि ते गाढव शेवटी गंगोदक पिऊन मृतप्राय झालं. सर्व लोकांनी नाथांना विचारलं, अरे हे काय करताय तुम्ही, एवढं कावडीने तर वाहून आणलं पाणी आणि तरी तुम्ही गाढवाच्या मुखात ते का घालताय. म्हणजे त्यांचं काय उत्तर आहे महाराजांचं, की तो आणि मी एकच आहे. मला जशी तहान लागली तशीच गाढवाला लागलेली आहे. त्याच्यात जो ईश्वर आहे तोच माझ्यात आहे. त्याच्यामुळे मी उद्विग्न झालो नाही आणि तोही उद्विग्न झाला नाही. मी त्याला पाणी पाजलं, माझं काम केलं, आणि आता त्याला पुढे गती मिळेल. आणि मी आणि तो एकच आहे. जसं ज्ञानेश्वरांनी रेडा वदवला, रेड्याच्या मुखे वेद वदवले असं आपण म्हणतो. म्हणजे त्यांनी, ज्ञानदेवांनी काय केलं, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, पुरुष सुक्त म्हण बाबा. मग रेड्याने सुरू केलं. असं कसं घडलं असेल, तरी फ्रिक्वेन्सी माहिती, रेड्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे म्हणायचा आहे काय मुद्दा, की ज्ञानेश्वर म्हणतात जो ईश्वर माझ्यात आहे तो समोरच्यातही आहे. बरोबर आहे. मग मी म्हणतो तो समोरचा का नाही म्हणू शकला. पण ज्ञानेश्वरांच्या इतकं सामर्थ्य होतं की त्यांनी रेड्यामुखी वेद वदवले आहेत. सर्वमुखी आहे तो आणि सर्वत्र पसरलेला आहे भगवंत. बरोबर आहे. तर मुद्दा इथे काय आहे, मुद्दा असा आहे की कोणालाही उद्वेग होत नाही, कोणालाही त्रास होत नाही. आणि ज्याच्यापासून कोणालाही उद्वेग होत नाही, त्रास होत नाही, जो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादींपासून दूर आहे, ज्याला फारसा आनंद होतोही, ज्याला मत्सरही वाटत नाही, त्याला कसली भीती वाटत नाही आणि कसली उद्वेगही वाटत नाही, असा भक्त मला अतिशय प्रिय आहे असं भगवंत इथे म्हणतात. फार सुंदर भक्ताची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत, की कसे भक्त असावेत. सगुण भक्ती करायची का निर्गुण भक्ती करायची, भक्ती कशी जरी केली तरी भक्त कसा आहे ह्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. भक्ताची एकाग्रता किती आहे, अभ्यास करताना तुमची एकाग्रता किती आहे, का तुम्ही सतत मोबाईलवर खेळत असता गेम, हे सगळं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर असे असाल, तुमच्या मनामध्ये आनंद, असूया, भय आणि उद्वेग इत्यादी
आणि रहित जर तुमचं मन असेल तर तो भक्त हे तुम्ही भगवंताला प्रिय व्हाल, भगवंताचे आवडते व्हाल, असं इथे लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी श्लोक म्हणतो आणि मग थांबतो. यस्मान्नो द्विजते लोको लोकानो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रियः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.